जिथून आली होतीस तिथे परत जा. Your return journey starts now. दिदे, ए दिदे, ये लवकर ये. हे. तीन दिवस मला द्या. जर या 3 दिवसांनंतरही मी घर नाही वाचवू शकले तर मी स्वतः समीरना घटस्फोट दे. आठवतंय ना? हे 3 दिवसातले 2 दिवस संपले. उरला फक्त 1 दिवस. खरं तर एक रात्र. त्यानंतर 1 मिनिट हे तुम्हाला इथे नकोयस. हे घे. हे काय? हे काय? तुझ्या जाण्याची तयारी आहे. काही नाही ग. तुझ्या आणि समीरच्या घटस्फोटाचा पेपर आहे. आता बोला काकू, कोणाला द्यायचं पोलिसात? त्यामुळे सगळ्यांसमोर मान्य करा की ही अंगठी तुम्ही घेतलीये, मग सोडते. अहो, किती खोटं बोलताय तुम्ही. निदान देवाच्या दारात तरी खोटं बोलू नका. अर्पिता, आता कळेल तुला या निलंबरीच्या नादाला लागायची किंमत काय असते ते. 3 दिवस मागितले होतेस ना ग. 2 दिवस संपले. उरला फक्त 1 दिवस. आणि आतापर्यंत तू काहीच नाही करू शकली घर वाचवायला. आणि उद्याच्या उरलेल्या दिवसातही तू काही करू शकशील किंवा अचानक चमत्कार वगैरे घडेल असंही नाही होणार बहुतेक ना. आणि समीरचा आता फोन येऊन गेला. तो दुसरीकडे घर बघतोय. तेव्हा तुला या सगळ्याचा अर्थ कळतोय ना. तुझे सगळे प्रयत्न संपले. ही हारली सपशेल. त्यामुळे हा पेपर आता तुझ्याकडे ठेव. आठवतंय ना? तुझ्या नावाची गाठ मारते मी. जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत ही गाठ सुटत नसते. उद्या ही गाठ सुटणार. अख्खी रात्र आहे तुझ्याकडे. वाईट वाटतंय? मनाची भरपूर तयारी कर आणि उद्या या पेपरवर सह्या कर आणि माझ्या समीरच्या आयुष्यातून कायमची निघून जा.
झालं? प्रेम प्रेम करून नाचत होतीस ना, कुठलीच की शेवटी असंच असतं. माझ्या संसाराचा खेळखंडोबा करायला निघाली होतीस ना, आता बघ तुझं आणि समीरचं नातं सुद्धा असंच तुटणार आहे. समीरची माझ्याबरोबर येतं का जरा? मला बोलायचं तुमच्याशी. हो चल चल ग. तुझं आणि समीरचं नातं सुद्धा असंच तुटणार आहे. तुझ्या आणि समीरच्या घटस्फोटाचा पेपर आहे. पेपरवर सह्या कर आणि माझ्या समीरच्या आयुष्यातून कायमची निघून जा. दुःखाची ओळख दुःखाला पटते म्हणून चहा पाठवला. गोड मानून घ्या.